स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिम भूमिका साकारून घराघरात जाऊन पोहोचलेले दिग्गज कलाकार म्हणजे शंतनू मोघे. या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांनी एक हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. तसेच राव रंभा, कॅरी ऑन मराठा, लोकशाही, शूर आम्ही सरदार अशा अनेक चित्रपटातून त्यांनी वेगवेगळे पैलू साकारले आहेत. वरवर जरी शंतनू मोघे हसतमुख वाटत असले तरी त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा आघात झाला आहे. 6 मार्च 2021 हा दिवस त्यांच्यासाठी काळा दिवस मानला जातो. कारण याच दिवशी त्यांचे वडील ज्येष्ठ कलाकार श्रीकांत मोघे यांचं दुःखद निधन झालं. त्यावेळी शंतनू मोघे ढसाढसा रडले, कारण त्यांना ही ओळख मिळाली ती फक्त आपल्या वडिलांमुळेच. शंतनू मोघे यांचे वडील श्रीकांत मोघे हे देखील ज्येष्ठ कलाकार होते. त्यांनी नाटक, मालिका, चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. वडिलांचं दुःख पचवता पचवता 2025 मध्ये त्यांच्या पत्नी प्रिया मराठे यांचं देखील कर्करोगासारख्या गंभीर आजारामुळे दुःखद निधन झालं. त्यांच्या अशा अचानक जाण्याने शंतनू मोघे पूर्णपणे तुटले होते. अगोदर जन्मदाता आणि आता जीवनसाथी. 4 वर्षात शंतनूवर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला. 2012 साली या जोडप्याने विवाह केला होता. प्रिया आणि श्रीकांत मोघे यांच्यात देखील बाप-लेकी सारखं नातं होतं. वडिलांच्या आणि बायकोच्या निधनामुळे शंतनू पूर्णतः ढासळले आहेत. बायकोच्या निधनानंतर एका महिन्याने त्यांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे. तर मंडळी, आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे ज्येष्ठ कलाकार श्रीकांत मोघे आणि अभिनेत्री प्रिया मराठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.